नमस्कार, मी योगेश सिविक मिररमध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण एक धक्कादायक घटनेबद्दल जाणून घेणार आहोत। पुण्यातील एका पोलीस हवालदाराचीच लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे। कर्जाचे हप्ते थकलेली एक कार विकत घेण्याच्या नादात या पोलीस हवालदाराने 4 लाख रुपये गमावले। ही घटना पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली। फसवणूक करणारा एजंट आहे प्रथमेश संजय गुगळे, तर फिर्यादी आहेत फुरसुंगी येथे राहणारे एक पोलीस हवालदार। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले हे पोलीस हवालदार दररोज दुचाकीवरून कामावर जातात। सततच्या दुचाकी प्रवासाने त्यांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला, त्यामुळे त्यांनी कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला। इथेच त्यांच्या एका मित्राने त्यांना एका लुभावणाऱ्या संधीबद्दल सांगितलं। कर्जाचे हप्ते थकल्याने एका फायनान्स कंपनीने जप्त केलेली कार स्वस्तात उपलब्ध असल्याची माहिती त्याने हवालदाराला दिली। मित्रानं सांगितलं की ही कार वाहनांची खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या प्रथमेश गुगळे या एजंटकडे आहे आणि त्याने स्वतः देखील गुगळेकडून कार विकत घेतली होती। पोलीस हवालदाराने खेड शिवापूर येथील गोडाऊनमध्ये जाऊन ती कार पाहिली। सुरुवातीला तिची किंमत 4,80,000 रुपये सांगितली गेली, पण नंतर 4,20,000 रुपयांना व्यवहार ठरला। कार खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी पोलीस हवालदाराने एजंट गुगळेला आवश्यक कागदपत्रे दिली आणि पूर्ण 4,20,000 रुपये रोख दिले, पण यानंतर गुगळे गोडाऊनमध्ये आलाच नाही। हवालदाराने गुगळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन लागला नाही। जेव्हा ते त्याच्या घरी पोहोचले तेव्हा घराला कुलूप होते। अखेरीस गुगळेने स्वतःहून संपर्क केला आणि त्याची आजी वारल्याने तो अहिल्यानगरला आला असल्याचं त्यानं सांगितलं। त्यानंतर गुगळेने पैसे परत करण्यास टाळाटाळ केली आणि ते खर्च झाल्याचं सांगून टाकलं। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या पोलीस हवालदारानं काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव हे तपास करत आहेत। या घटनेवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सिविक मिरर या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।